मी उडीद वडे करणार आहे पहा। त्यासाठी तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, मटकी डाळ अशा वेगवेगळ्या डाळी मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। आता मिक्सरला याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहे। पाणी जास्त ॲड करायचे नाही। तर पहा, अशा प्रकारे मी हे बारीक केले आहे। पाणी मी 1 चमचा पाणी यामध्ये टाकलं आहे। जर तुमची कन्सिस्टन्सी पाणी टाकून खूप पातळ झाली तर तुम्ही यामध्ये रवा ॲड करू शकता। रव्याने थोडी कन्सिस्टन्सी घट्ट होते। तर हे बॅटर मी एका भांड्यात काढून घेतलं आहे पहा। बिलकुल एकदम पातळ झालेले नाही आहे, घट्ट आहे। आणि यामध्ये आता मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। त्यानंतर थोडेसे ओवा टाकला आहे, जिरं आणि हळद। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। पूर्ण हलवून मी हे बॅटर हलवून मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाले। आता मी यामध्ये एक वडे तळून घेते। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हाताने सुद्धा टाकू शकता, पण मी लहान लहान भजीच्या आकाराचे वडे तळून घेत आहे, जेणेकरून श्रावणीला लहान मुलांना खायला छान वाटते। सॉसमध्ये बुडवून खायला लहान लहानच करणार आहे। तुम्ही हाताने दिसायला तर खूप छान दिसत आहे पहा वडे। वेगवेगळ्या डाळी मिक्स केल्यात आणि हे हेल्दी पण आहे लहान मुलांसाठी, कारण यामध्ये वेगवेगळ्या डाळींची पेस्ट आहे। सो हेल्दी आहे मुलांसाठी। तुम्ही यामध्ये इतर एक्स्ट्राचे पण व्हेजिटेबल्स टाकू शकता, जसे की पालक चिरून टाकू शकता, गाजर, कॅरट चिरून टाकू शकता। जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते सर्व बारीक किसून यामध्ये ॲड करू शकता।
छान झालेत ना श्रावणी, एकदम कुरकुरीत। तुम्ही पण नक्की ट्राय करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। हेल्दी वडे आहेत।